आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही जी 4 ओळींची प्रेयर आहे, हवाईन प्रेयर आहे, याला होपोनोपोनो म्हटलं जातं. आणि होपोनोपोनो या शब्दाचा अर्थच आहे टू क्लीन, टू क्लेन्स, टू रेक्टिफाय. जेव्हा आपण ही प्रेयर चॅन्ट करतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडमधली ही भीती क्लीन व्हायला लागते, तिथून निघून जायला लागते. जसं आपल्या ड्रेसवर एखादा डाग लागला तर आपण आपला ड्रेस धुतो आणि तो डाग तिथून निघून जातो. अगदी तसंच आपल्या सबकॉन्शियस माइंडमधली जी भीती असते ही सुद्धा या प्रेयरच्या चॅन्टिंगमुळे हळूहळू तिथून निघून जायला लागते. एका चॅन्टिंगने काही होत नाही बरं का. हे रिपीट करावं लागतं. मल्टिपल राऊंड्स याचे करावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही हे मल्टिपल राऊंड्स करता, बऱ्याच वेळेला हे रिपीट करता, तेव्हा तुम्ही बघाल तुमची भीती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि ही जी भीती आहे हेच तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमचं रूट कॉज असल्यामुळे जशी जशी ही भीती तिथून निघून जाईल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून जशी ही भीती निघून जाईल तसा तसा तुमचा हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा कमी व्हायला लागेल. तुम्हाला असं वाटत असेल की हेल्थ प्रॉब्लेममुळे भीती वाटते, पण असं नाही आहे. ॲक्च्युली हेल्थ प्रॉब्लेम भीतीमुळे आहे. भीती ही लहानपणापासून आपण एक्सपिरियन्स करत आलेलो असतो आणि त्याचा परिणाम म्हणून हळूहळू नंतर हेल्थ प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. जर आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे लक्ष दिलं नाही, सबकॉन्शियस माइंडच्या क्लेन्झिंगकडे लक्ष दिलं नाही, तर वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. सबकॉन्शियस माइंडमध्ये फक्त भीतीच असते असं नाही आहे. बरेचसे निगेटिव्ह इमोशन्स असतात, बरेचसे निगेटिव्ह थॉट्स असतात, ज्याचा परिणाम हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये व्हायला लागतो. हेल्थ जर रूट लेवलवर हील करायची असेल तर त्याच्या रूट कॉजवर काम करायला हवं. तुम्ही रेग्युलरली होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायला सुरुवात करा.